यावर्षी बदललेल्या सिलेबस मधील गणिताचे लाईन अँड अँगल हे प्रकरण आज आपण या ठिकाणी बघत आहोत. आजचा व्हिडिओ पालक आणि विद्यार्थी दोघांसाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अँगल म्हणजे काय, टाइप्स ऑफ अँगल काय असतात, अँगल्स कसे लिहायचे, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आता अँगल म्हणजे काय ते बघूया. आपण डेफिनेशन रीड करूया. अन अँगल इज फॉर्म बाय टू लाइन सेगमेंट्स दॅट हॅव अ कॉमन पॉइंट, ठीक आहे, ऑर रेज दॅट हॅव अ कॉमन स्टार्टिंग पॉइंट. म्हणजे काय, तर या ठिकाणी एक कॉमन पॉइंट आहे ज्यामधून काय होतात तर दोन लाईन सेगमेंट किंवा दोन रेज या ठिकाणी आपण काढू शकतो. आणि हा जो तयार झालेला आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर अँगल असं म्हणणार आहे. ठीक आहे. आता पुढे काय सांगितले बघा, दीज लाईन सेगमेंट्स ऑर रेज दॅट फॉर्म द अँगल आर कॉल्ड द आर्म्स ऑफ अन अँगल. इथला जो पॉइंट आहे त्या पॉइंट पासून ज्या दोन लाईन्स आपण काढतो त्या दोन लाईन्सला आपण काय म्हणणार आहे या ठिकाणी तर आर्म्स ऑफ द अँगल किंवा काय म्हणणार आहे साइड्स ऑफ अ अँगल. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय, द कॉमन पॉइंट इज कॉल्ड द व्हर्टेक्स ऑफ द अँगल. म्हणजे जो हा कॉमन पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे या ठिकाणी तर व्हर्टेक्स असं आपण म्हणणार आहे. ठीक आहे. या होत्या आपल्या महत्वाच्या गोष्टी. आता या ठिकाणी बघा डायग्राम दिलेली आहे, ओ ए आणि ओ बी दिलेली आहे. तर रे ओ ए आणि रे ओ बी आर कॉल्ड द साइड्स ऑफ द अँगल. जसं आता आपण बघितलं त्या पद्धतीनं ओ ए आणि ओ बी ह्या काय आहेत साइड्स आहेत. जर दुसरी नावं जर आपण या ठिकाणी दिली तर इथं पी क्यू आणि आर घेतलं तर इथं काय असणार आहे आर पी, म्हणजेच रे आर पी आणि रे काय असणार आहे आर क्यू. अर्ध काय असणार आहे साइड्स ऑफ द अँगल्स असणार आहे. ठीक आहे. आणि याचा व्हर्टेक्स पॉइंट काय असणार आहे बघा, ओ हा व्हर्टेक्स पॉइंट असणार आहे आणि इथला व्हर्टेक्स पॉइंट काय असणार आहे आर हा व्हर्टेक्स पॉइंट असणार आहे. ओके. आता बघूया नेम्स कसे राईट करायचे. ज्या वेळेला तुम्ही अँगल्स लिहिता त्यावेळेला अँगल्स हा वर्ड न लिहिता त्याच्याऐवजी तुम्हाला हे साइन यूज करायचं आहे. आणि जो व्हर्टेक्स पॉइंट आहे तो तुम्हाला सेंटरला घ्यायचा आहे. म्हणजे काय लिहू शकता तुम्ही पी आर क्यू किंवा दुसरं नेम आहे तुमचं क्यू आर पी, क्यू आर पी. ह्या पद्धतीनं तुम्ही काय करायचे ते नेम्स राईट करायचे आहेत. ठीक आहे. बघूया खालचा चार्ट काय आहे. तर या ठिकाणी बघा फिगर्स दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे. आणि फर्स्ट जो पॉइंट आहे तो नेम ऑफ द अँगल्स आहे, बरोबर आहे. आता इथं तर तुम्हाला नेम्स दिलेले आहेत के वाय झेड अँगल आणि अँगल झेड वाय के, हे दोन प्रकारचे नावं आपण लिहू शकतो, बरोबर आहे. दुसऱ्या डायग्राम मध्ये जर बघितलं आपण तर दुसऱ्या डायग्राम मध्ये नाव लिहिताना काय करणार आहे आपण तर आर ए डी ऑर काय असणार आहे या ठिकाणी डी ए आर. म्हणजे हा जो पॉइंट आहे व्हर्टेक्स पॉइंट तो सेंटरलाच यायला हवा आहे, म्हणून इथं काय लिहू शकतो आपण डी ए आर लिहू शकतो. ठीक आहे. तिसऱ्याचं काय असणार आहे बघा या ठिकाणी तर अँगल टी ए पी ऑर काय असणार आहे या ठिकाणी पी ए टी. ठीक आहे. आणि थर्ड वन म्हणजे शेवटचं जे आहे त्याचं काय असणार आहे तर या ठिकाणी बघा काय असणार आहे इथं तर पी ए एम ऑर काय असणार आहे एम ए पी असणार आहे. व्हर्टेक्स पॉइंट सेंटरलाच येणार आहे. ओके. आता दुसरा जो आहे आपला त्याला काय आहे बघा इथं व्हर्टेक्स आहे. ठीक आहे. तर व्हर्टेक्स इथं काय आहे वाय आहे. दुसऱ्या डायग्राम मध्ये काय आहे ए आहे. ठीक आहे. यामध्ये ए आहे आणि इथं सुद्धा व्हर्टेक्स पॉइंट काय आहे आपला एच आहे. ठीक आहे. लास्ट लाईनला काय दिलेलं आहे बघा तर साइड्स किंवा आर्म्स दिलेले आहे. ठीक आहे. आता साइड्स अँड आर्म्स आपल्याला लिहायचे आहेत. तर आता पहिल्या डायग्राम मध्ये तर काय येणार आहेत वाय के आणि वाय झेड असणार आहे. ठीक आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, आता इथं लिहिताना तुम्ही रे लिहिलेलं आहे, म्हणजे इथं तुम्ही काय लिहू शकता बघा रे ए डी, म्हणजे ए पासून स्टार्ट करायचं. आणि दुसरं काय असणार आहे रे ए आर असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या डायग्राम मध्ये जर बघितलं तर काय असणार आहे बघा रे ए टी आणि रे काय असणार आहे एपी असणार आहे. यामध्ये काय असणार आहे बघा तर रे एम आणि रे एपी असणार आहे. ओके. हा होता आपला चार्ट. ओके. म्हणजे यामध्ये आपण काय शिकलो तर व्हर्टेक्स पॉइंट कसे असतात
रेज आर्म्स काय लिहायचे आणि अँगल्स कशा पद्धतीनं त्याचे नेमिंग करायचं हे आपण या ठिकाणी शिकलेलो आहे. आता आपण टाइप्स ऑफ अँगल हे बघणार आहोत. ओके, टाइप्स ऑफ अँगल बघूया या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा फर्स्ट जो अँगल आहे तो झिरो अँगल आहे. आता झिरो अँगल म्हणजे काय बघा, तर स्टार्ट इथंच झालेलं आहे आणि इथंच त्याचा काय आहे दुसरा एरो सुद्धा आहे, त्यालाच आपण काय म्हणणार आहे झिरो अँगल असं म्हणणार आहे. तर बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, व्हेन अ पेपर फॅन इज क्लोज्ड अ झिरो अँगल इज फॉर्म बिटवीन द टू एजेस ऑफ द फॅन, द मेजर ऑफ एन अँगल इज झिरो इज रिटर्न ॲज अ 0 डिग्री. आता जर पेपर फॅन बघायला गेला तर हा झाला आपला पेपर फॅन, ठीक आहे. पण हा पेपर फॅन जर आपण काय केला तर पूर्णपणे मिटला तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा अँगल असणार आहे का? नाही. तर दोन्ही आर्म्स या ठिकाणी काय होतात जॉईंट्स होतात, म्हणजेच यामध्ये काय आहे तर झिरो अँगल आहे, ठीक आहे. तर दुसरं जे आहे ते आहे आपलं ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल मध्ये काय सांगितले बघा, बाय कीपिंग वन एज ऑफ द फॅन फिक्स्ड अँड रोटेटिंग द अदर एज डॅश अँगल इज फॉर्म हिअर. म्हणजे काय तयार होतो बघा या ठिकाणी, तर एक ॲक्यूट अँगल या ठिकाणी तयार होतो. म्हणजे इथे लिहू शकता तुम्ही ॲक्यूट अँगल इज फॉर्म हिअर. आता इट मेजर्स ग्रेटर दॅन काय असणार आहे बघा, तर झिरो पेक्षा मोठा असणार आहे. म्हणजे इथे येणार आहे आपलं 0 डिग्री पेक्षा मोठं आणि लेस दॅन किती असणार आहे इथं तर 90 डिग्री पेक्षा तो लहान असणार आहे, ठीक आहे. म्हणजे काय केलं, जर हा फॅन घेतला, ठीक आहे. आता फॅन घेतल्यानंतर काय केलं तर हा जो एक एडजेस आहे थोडस ओपन केलं, ठीक आहे. ओपन केल्यामुळे यामध्ये काय झालं बघा, तर हा 0 पेक्षा मोठा अँगल आणि 90 डिग्री पेक्षा छोटा अँगल तयार झालेला आहे, म्हणजे त्याला आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल असं म्हणणार आहे. जसं जर डायग्राम काढायची बघितली तर या पद्धतीची आकृती असणार आहे, ठीक आहे. आणि यालाच आपण ॲक्यूट अँगल असं म्हणतो. नेक्स्ट वन आहे ते आहे आपलं तर राईट अँगल ट्रायंगल. जसं की हा जो आर्क तयार होणार आहे या ठिकाणी स्ट्रेट मध्ये, ठीक आहे. म्हणजे दोन्ही लाईन काय असणार आहेत बघा सरळ असणार आहेत, जशी यामध्ये आकृती दाखवली आहे त्या पद्धतीनं. हिअर काय असणार आहे राईट अँगल इज फॉर्मड, द मेजर ऑफ राईट अँगल इज किती असती तर 90 डिग्रीचा अँगल तो असतो, ठीक आहे. म्हणजे जर आकृती काढली म्हणजे डायग्राम काढली तर या पद्धतीची आकृती असते आणि 90 डिग्रीच्या इथं काय करतो आपण तर स्क्वेअर बॉक्स या ठिकाणी काढत असतो, ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला ऑप्ट्यूस अँगल. आता ऑप्ट्यूस अँगल म्हणजे काय, जो 90 पेक्षा मोठा असतो, ठीक आहे. म्हणजे तिथं किती असणार आहे, हिअर डॅश अँगल इज फॉर्मड. कोणता अँगल फॉर्म झालेला आहे या ठिकाणी तर ऑप्ट्यूस अँगल फॉर्म झालाय, ठीक आहे. आता हा अँगल बघा 90 पेक्षा मोठा आहे आणि स्ट्रेट लाईन जी असती ती काय असती 180 ची असती, म्हणजेच 90 ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन 180 असणार आहे, ओके. अँड द नेक्स्ट वन स्ट्रेट अँगल. स्ट्रेट म्हणजे काय तर पूर्ण ही काय झाली बघा आपली सरळ लाईन तयार झालेली आहे खाली, म्हणजेच काय असणार आहे हा जो अँगल तयार झालेला आहे पूर्ण इथून इथपर्यंतचा त्यालाच आपण काय म्हणणार आहे 180 अँगल असं म्हणणार आहे. दिस इज अ स्ट्रेट लाईन फॉर्म बाय टू एजेस. दिस इज कॉल्ड ॲज अ स्ट्रेट अँगल अँड द मेजर ऑफ अ स्ट्रेट अँगल इज किती असतो 180 डिग्री असतो, ओके. आता नेक्स्ट आहे आपला रिफ्लेक्स अँगल. आता रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय, जो इथं आपण काय केलं होतं स्ट्रेट केलं होतं तेच फक्त काय केलं थोडंसं खालच्या साईडला घेतलं इकडं, म्हणजेच काय झाला तो 360 पेक्षा छोटा आणि स्ट्रेट अँगल पेक्षा मोठा असणार आहे. द अँगल फॉर्म्ड इन द पिक्चर इज अ रिफ्लेक्स अँगल. द अँगल फॉर्म्ड हिअर आर लार्जर दॅन स्ट्रेट अँगल. द मेजर ऑफ द अँगल इज ग्रेटर दॅन 180 अँड लेस दॅन 360 डिग्री, ठीक आहे. 360 म्हणजे काय असतं बघा, तर आता ते बघूयाच आपण पुढं. तर हा जो अँगल असतो रिफ्लेक्स अँगल हा एवढंच लक्षात ठेवा की जो 180 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा छोटा अँगल असणार आहे, ठीक आहे. अँड लास्ट वन इज द कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल म्हणजे काय तर पूर्ण अँगल फिरून येऊन परत दुसरा त्याच्यावरतीच असणार आहे, त्यालाच आपण म्हणतो कम्प्लीट अँगल, ओके. आणि इन दिस पिक्चर अ कम्प्लीट fan has been formed and both the edges of the fan meet exactly. म्हणजे हे काय झालं कम्प्लीट इथून इथपर्यंत परत येऊन ते एकमेकांना परत एकदा मीट झालेले आहेत. This angle is called a complete angle and the measure of the complete angle is the 360 degree, ठीक आहे. म्हणजे कम्प्लीट अँगल हा किती डिग्रीचा असतो 360 डिग्रीचा असतो, ठीक आहे. हे होते आपले टाइप्स ऑफ अँगल. आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपतो. उद्याच्या भागात आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सोडवून येणार आहे, त्यामुळं अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपले जे पाठीमागचे व्हिडिओ आहेत तेही तुम्ही बघू शकता. धन्यवाद.